नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ थोडा इम्पॉर्टंट आहे बिकॉज आज मी बोलणार आहे आयु युनिव्हर्सिटीची रियालिटी बद्दल. आणि हा व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे त्या लोकांसाठी जे जर्मनीला ऍज अ मास्टर स्टुडंट येत आहेत किंवा ऑलरेडी जर्मनीमध्ये आहेत त्यांच्यासाठी. आणि मी आधीच क्लिअर करतो, मी काय हा व्हिडिओ आयु युनिव्हर्सिटीच्या विरोधात बनवत नाहीये. मी जस्ट तुम्हाला प्रॅक्टिकली काय झालंय ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. सो या व्हिडिओमध्ये आपण काय काय गोष्टी बघणार आहोत की आयु युनिव्हर्सिटी बद्दल नेमका प्रॉब्लेम काय झाला, म्हणजे एक्झॅक्ट काय सीन आहे, त्यानंतर न्यूज मध्ये ही गोष्ट नेमकी आली कशी काय किंवा सगळ्यांना ही गोष्ट कळाली कशी काय, यानंतर नेमका प्रॉब्लेम काय आहे, त्यानंतर सोल्युशन काय असू शकतं, अँड लास्टला मी सांगणार आहे की तुम्ही जर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताय तर कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे जर्मनीसाठी. चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ अँड लेट्स ग्रो टुगेदर. सो मागच्या काही आठवड्यांपासून मला खूप सारे लोकांचे मेसेज आले आणि या सगळ्या मेसेजेसमध्ये कॉमन गोष्टी ज्या मला दिसल्या त्या होत्या कोर्स चेंज, क्लासेस कॅन्सल होणं, विजाचे टेन्शन, जॉब मार्केटची कन्फ्युजन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डिग्री व्हॅल्यूचा डाऊट. आणि सगळ्यांचा प्रश्न एकच होता, कॉमन प्रश्न, आता पुढे काय करायचं. जर तुम्ही या न्यूजला फॉलो केलं असेल तर बऱ्यापैकी स्टुडंटचं हे म्हणणं होतं त्यांना ऍडमिशन घेताना काहीच सांगितलं नव्हतं. ऍडमिशन घेताना सगळं ओके होतं. त्यांनी ज्या एजंट थ्रू इथे आले होते किंवा कुठल्या कन्सल्टन्सी थ्रू इथे आले होते त्या कन्सल्टन्सीनी पण त्यांना काहीच वॉर्निंग दिली नव्हती किंवा काहीच सांगितलं नव्हतं. एजंटनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की सगळं स्मूथ आहे आणि तुम्ही आरामात तिथे जाऊन ऍडमिशन घ्या. त्यानंतर काही स्टुडंट्सनी ऑनलाईन रिव्ह्यूज पण चेक केले. ऑनलाईन रिव्ह्यूज मध्ये पण असं काही त्यांना विचित्र दिसलं नाही, त्याच्यामुळे डाऊट जायचा काही प्रश्नच नव्हता. आणि ऍक्च्युली खरा प्रॉब्लेम इथेच सुरू होतो. बट आता तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल की सगळं जर नीट चाललं होतं तर ही न्यूज मध्ये गोष्ट आली कुठून. तर ही न्यूज कोणी रॅन्डम व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कोणाला इंस्टाग्रामवरती रील पाठवून पसरलेली नाही. ही न्यूज ऍक्च्युली एका कॉन्टेंट क्रिएटरनी शेअर केली होती जो ऑलरेडी तिथला स्टुडंट आहे आणि तो स्वतः जर्मनीमध्ये असल्यामुळे त्यांनी ऑफिशियल मेल्स, कम्युनिकेशन्स विथ द मॅनेजमेंट, सगळी डॉक्युमेंट्स, सगळे मेल्स त्यांनी शेअर केले. आणि त्याचा मेन पॉईंट एवढाच होता की ग्राउंड रियालिटी आणि त्यांनी जी मार्केटिंग केली आहे त्याची स्टोरी कम्प्लिटली ऑपोजिट आहे. ऍज पर हिज इन्फॉर्मेशन त्यांनी असं सांगितलं होतं की स्टुडंट्सला करेक्ट इन्फॉर्मेशन दिली जात नाहीये अँड डिसिजन घेताना इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे कम्प्लीट पिक्चर दाखवलं जात नाही. आणि जर ऑनेस्टली सांगायचं झालं तर तो फक्त आयु युनिव्हर्सिटी बद्दल नव्हता बोलत, तो एंटायरली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बद्दल डिस्कस करत होता. आता आपण बघूया की नेमका मेन प्रॉब्लेम काय आहे. आता जर्मनीमध्ये खरा मेन प्रॉब्लेम एवढाच आहे की जर्मनीमध्ये ऍडमिशन मिळणं सोपं आहे, पण ऍडमिशन झाल्यानंतर जॉबची गॅरंटी देणं अवघड आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला जॉबची गॅरंटी कुठलीच युनिव्हर्सिटी देऊ नाही शकत, बी इट अ पब्लिक युनिव्हर्सिटी और बी इट अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. आपल्याकडे जसं इंडियामध्ये आपल्याकडे कॅम्पस सिलेक्शन होतं तसं इथला काही प्रकार नाहीये. इथे तुम्हाला तुमच्या क्रेडिबिलिटीवरती आणि तुमच्या एक्सपिरियन्सवरती जॉब लागतो. इट इज नॉट लाईक युअर युनिव्हर्सिटी गिव्स यू अ रेकमेंडेशन आणि मग तुम्ही तिथे जाऊन जॉब करू शकता, असं नसतं. तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्यापैकी असं असतं की फीस जास्त असते, फ्लेक्सिबिलिटी थोडीशी कमी असते. त्याच्यानंतर जॉब मार्केटची जी एक्सपेक्टेशन असतात, म्हणजे जॉबची जी एक्सपेक्टेशन असतात ते खूप जास्त मिसमॅच आहे. यानंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर्मन लँग्वेजची जी रिक्वायरमेंट आहे त्याला सगळेच इग्नोर करतात. आणि लास्टला होतं काय की स्टुडंट्स असं अज्युम करतात की जर डिग्री मिळाली तर मला जॉब भेटूनच जाईल. बट जर्मनीमध्ये असं काम होत नाही. जर्मनीमध्ये जॉब त्यांनाच भेटतो ज्यांच्याकडे स्किल्स असतात, त्यानंतर जर्मन लँग्वेज येते, त्यानंतर तुमच्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. सो बेसिकली डिग्री ही फक्त तुमचं एंट्री तिकीट आहे, ही तुम्हाला जॉब गॅरंटी कोणीच देणार नाही. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट यावर सोल्युशन काय. सो सोल्युशन आता स्टुडंटसाठी एवढंच आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की प्लीज डोंट पॅनिक. त्यानंतर जे रुमर्स पसरलेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी ठिकाणी काही फॉल्स इन्फॉर्मेशन आहे, त्याला तुम्ही प्लीज अवॉइड करा. तुमचा कोर्स प्लस युनिव्हर्सिटी ऑब्जेक्टिव्हला अनालिसिस करा. त्यानंतर जर्मन लँग्वेज स्किल्स अपग्रेड करा आणि प्लीज एक पॅरलल बॅकअप प्लॅन ठेवा. बेसिकली इथे कसं आहे की जर्मनी तुमचं पेशन्स टेस्ट करतात. इथे कुठला शॉर्टकट चालत नाही आणि इथे कुठलंच रेकमेंडेशन चालत नाही. आता यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करताना काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. तर जर्मनीमध्ये जर तुम्ही मास्टर्ससाठी किंवा कुठल्या पण डिग्रीसाठी जर येत आहात तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी प्लीज अवॉइड करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते, जर ऍडमिशन इझी आहे हा क्रायटेरिया आहे तर प्लीज याला अवॉइड करा. त्यानंतर एजंट जर म्हणतोय की सेफ आहे तर प्लीज एकदा क्रॉस चेक करा आणि तुमच्या सोर्सनी याला व्हेरीफाय करा. जर तुम्हाला कोणी सांगतंय की इंग्लिश ओनली लाईफ पॉसिबल आहे, म्हणजे तुमचं इंग्लिशवरती कोर्स चालून जाईल आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टींची गरजच लागणार नाही, तर प्लीज एकदा परत त्याला व्हेरीफाय करा. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्याकडे जसं बोलताना हा कोर्सला ऍडमिशन घे, तुझा जॉब गॅरंटी आहे, मी तुला सांगतो की तुला जॉब लागून जाईल, तर प्लीज ही गोष्ट अवॉइड करा बिकॉज जॉबची गॅरंटी तुम्हाला कोणीच देत नाही. आता ही झाली तुमची काय गोष्टी तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे. बट अवॉइड जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही काय करू शकता ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सो युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. युनिव्हर्सिटी कुठल्या टाईपची आहे, म्हणजे पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे,
कुठली टाईपची युनिव्हर्सिटी आहे ते प्लीज बघून घ्या. सेकंड थिंग, ज्या कोर्सला तुम्ही एनरोल करताय तो कोर्स तुमच्या जर्मन मार्केटसाठी रेलेव्हंट आहे की नाही हे पण एकदा एन्श्योर करा. कोर्सला लागणारी जर्मन लँग्वेजची रिक्वायरमेंट काय आहे ते प्लीज नक्की चेक करा. ज्या कोर्सला तुम्ही एनरोल होताय त्याच्यासाठी इंटर्नशिप अवेलेबिलिटी आहे की नाही, इंटर्नशिपच्या किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे प्लीज एकदा चेक करा. अँड लास्टला ॲल्युमिनी बरोबर बोलण्याचा प्रयत्न करा, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. प्लीज डोंट फॉलो इंस्टाग्राम रील्स किंवा सोशल मीडियावर बघून एखाद्या युनिव्हर्सिटीला येऊ नका. प्लीज ॲल्युमिनी बरोबर बोला जे तिथे ऑलरेडी एज्युकेशन घेत आहे किंवा त्यांनी ऑलरेडी एज्युकेशन तिथे झालेलं आहे त्यांचं कंप्लीट. ते तुम्हाला रिअल गायडन्स देतील आणि रिअल इन्फॉर्मेशन शेअर करतील. आणि ही गोष्ट विसरू नका, जर्मनीमध्ये काम पेपर्सनी चलता, स्किल्स चलताय. व्हिडिओ संपवायच्या आधी मी एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करतोय. मी स्वतः एक सर्व्हिस चालू केली आहे ज्यामध्ये मी असं ट्राय करतोय की त्या स्टुडंटशी किंवा जॉब प्रोफेशनलशी बोलण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना जर्मनीला यायचंय किंवा ऑलरेडी जर्मनीमध्ये आहे आणि त्यांना बऱ्यापैकी ह्या अशा गोष्टींचे डाऊट्स असतात ज्याचे रिअल आन्सर तुम्हाला कोणीच देत नाही. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू डू इज की मी अशा लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय किंवा ते माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता वाया टॉपमेट, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली. यामध्ये मी तुम्हाला ग्राउंड रिअलिटी सांगेल जर्मनीची. आणि मी एक गोष्ट क्लिअर करतो, मी कुठल्याही एजंट नाही, मी कुठल्या कन्सल्टंट नाही, मी फक्त माझा 5 ते 6 वर्षाचा जो जॉब एक्सपिरियन्स आहे जर्मनीचा, इथे राहताना ज्या मिस्टेक्स, ज्या रिअलिटी आणि जे ग्राउंड फॅक्ट्स आहेत ते मी तुमच्याबरोबर फक्त शेअर करणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठीच मी माझी टॉपमेटची सर्व्हिस चालू केली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला प्रायोरिटी DMs म्हणजे तुमचा जर कुठला शॉर्ट क्वेश्चन असेल त्याला मेसेजचा रिप्लाय देऊ शकतो. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक टू मी पर्सनली देन 1:1 कॉल तुम्ही माझ्याबरोबर बुक करू शकता. अँड त्या कॉलमध्ये आपण तुमच्या सगळ्या डाऊट्स क्लिअर करू शकतो. आणि अजून एक गोष्ट, ही फक्त एक सर्व्हिस आहे. इथे मी कुठले स्वप्न तुम्हाला दाखवणार नाही आणि कुठलेही तुम्हाला मी खोटे आश्वासन देणार नाही. मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही जेव्हा जर्मनीला येता देन यू इन्व्हेस्ट अ लॉट ऑफ मनी इन दिस प्रोसेस. सो तुमची प्रोसेस स्मूथ व्हावा आणि तुम्हाला इथे काय फॅक्ट्स आहे आणि काय रिअलिटी आहे ते समजून जावं म्हणून मी ही सर्व्हिस चालू केली आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत कनेक्ट करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. प्लीज त्या लिंकवर जा आणि कॉल बुक करा. सो हा होता आपला IU युनिव्हर्सिटी बद्दल व्हिडिओ अँड इन जनरल प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बद्दल फॅक्ट्स. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच पर्पज होता की तुम्ही जेव्हा जर्मनीला येताय तेव्हा तुमचं डिसिजन स्ट्रॉंग कसं करता येईल यासाठी थोडी मदत होईल. आणि जर्मनी ग्रेटच आहे बट ब्लाइंड फेथ किंवा रॉंग इन्फॉर्मेशन ठेवणं सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. जर या व्हिडिओमधनं तुमची थोडीफार पण हेल्प झाली असेल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना याची खरंच गरज आहे. आपण भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.